नमस्कार, होममेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण चवीला खूपच छान लागणारी अगदी झटपट तयार होणारी चमचमीत रेसिपी बनवतोय। रेसिपी नेहमीप्रमाणे साधी सिंपल आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी 5 अंडी घेतलेली आहेत, पाण्यामध्ये घालून घ्यायची। अंडी शिजण्यासाठी आपल्याला गॅसवरती ठेवायची आहेत। अंडी शिजवून घेण्याआधी यामध्ये चमचावर खडा मीठ घालून घ्यायचं। यामुळे काय होतं, अंडी ज्यावेळेस आपण सोलतो त्यावेळेस अंड्याचं टर्फल आहे ते अगदी अलगदपणे मोकळं होतं। मसाला बनवण्यासाठी इथे मी टोमॅटो, हिरवी मिरची, कांदा, आलं, लसूण आणि सुकं खोबरं घेतलेलं आहे। हे आपल्याला संपूर्ण कट करून घ्यायचं आहे। कांदा मी अगदी लहान आकारामध्ये कट केलेला आहे, सोबतच टोमॅटोही कट करून घेतलेला आहे। लसूण सोलून घेतलेला आहे, आल्याचे काप केलेत आणि सुक्या नारळाचे मी काप करून घेतलेले आहेत। आता आपण मसाला बनवून घेऊयात। मसाला बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये सुक्या नारळाचे काप आहेत ते घालून घ्यायचे। आता यामध्ये आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या घालून हे आपण वाटून घेऊयात। इथे आपला हा मसाला तयार झालेला आहे। मसाला बनवत होते तोपर्यंत अंडी ही चांगली शिजली गेलेली आहेत। आता ही अंडी आपण सोलून घेऊयात। यामध्ये अंडी शिजत असताना मीठ घातल्यामुळे ही अंडी अलगदरित्या सालीपासून वेगळी होतात। संपूर्ण अंडी मी वेगळी करून घेतलेली आहेत। आता हे अंडा आपल्याला अशा पद्धतीने सुरीने मधोमध कट करून घ्यायचं आहे। संपूर्ण अंडी मी कट करून घेतलेली आहेत। आता आपण पुढची कृती करायला सुरुवात करूयात। गॅसवरती लोखंडाचा तवा गरम करायला ठेवलेला आहे। आज आपण हा अंडा मसाला तव्यामध्ये बनवतोय, यासाठी मी हा तवा यावरती गरम करायला ठेवलेला आहे। आता यामध्ये 2 ते 3 चमचे खाण्याचे तेल घालून घ्यायचे। तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरीही चालेल। आता शिजवून कट केलेला अंडा आहे ते आपल्याला या तव्यामध्ये तेलामध्ये भाजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। खालची बाजू चांगली भाजून झाली की लगेच आपण यावरती थोडासा लाल मसाला म्हणजेच लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे आणि थोडीशी हळद घालून घ्यायची आहे। यामुळे काय होतं, अंड्याला चवही खूप छान लागते आणि याला रंगही खूप छान येतो। खालची बाजू एकसारखी चांगली भाजून झाली की दुसरी बाजूही आपल्याला भाजण्यासाठी ही अंडी अशा पद्धतीने पलटवून घ्यायची आहेत। दोन्ही बाजू आपल्याला चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता या अंड्याला छान असा रंग आलेला आहे। आता आपण खालची बाजू ही अशाच पद्धतीने भाजून घेऊयात। तुम्ही पाहू शकता साधारण 5 ते 7 मिनिट लागले गॅस लहान करून ही अंडी मी अशा पद्धतीने भाजून घ्यायला। आता ही भाजलेली अंडी आपण तेलातून बाजूला काढून घेऊयात। संपूर्ण अंडी मी यातून अशा पद्धतीने वेगळी करून घेतलेली आहेत। आता पुढची रेसिपी आपण याच तव्यामध्ये करणार आहोत, याच तेलामध्ये बनवणार आहोत। यामध्ये अजून थोडंसं तेल घालून घेऊयात। गरज वाटली तर घाला, नाही घातलं तरीही चालेल। आता हे तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचंय। तेल गरम झालं की यामध्ये बारीक चिरलेला कांदा आहे तो घालून घ्यायचा। एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक आकारामध्ये कट करून घेतलेला आहे, तो यामध्ये घालून आपल्याला हलका रंग बदलेल इथपर्यंत भाजून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने हा कांदा मी थोडा वेळ चांगला भाजून घेतलेला आहे। मग अशी जे आपण वाटण बनवलेलं होतं, आलं, लसूण, सुकं खोबरं आणि हिरवी मिरची, त्याचं जे वाटण आहे ते आपण यामध्ये घालून घ्यायचं आणि कांद्यासोबत एकसारखं थोडा वेळ परतवून घ्यायचं। एकसारखं हलवत राहायचं म्हणजे मसाला छान भाजला जातो, कुठेही करपला जात नाही। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हा मसाला छान असा भाजला गेलेला आहे। आता यामध्ये 2 टोमॅटोची प्युरी घालून घ्यायची आहे आणि ही टोमॅटोची प्युरी ही आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची आहे। टोमॅटोची प्युरी घातल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि हा संपूर्ण मसाला चांगला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा। हा व्हिडिओ बनवत असताना मी यामध्ये टोमॅटोची प्युरी घातली होती, तो व्हिडिओ काही कारणास्तव शूट झालेला नाहीये, त्यामुळे त्यासाठी मी तुमची माफी मागते। मी फक्त तुम्हाला तोंडी ते सांगितलेलं आहे। हा मसाला चांगला भाजून झाला की यामध्ये 1 छोटा चमचा हळद घालून घ्यायची आहे, अर्धा चमचा धने पावडर,
तिखट तुम्ही तुमच्या आवडीवरती कमी जास्त केलं तरीही चालेल. आपण मगाशी अंडी भाजत होतो त्यावेळेसही आपण यामध्ये तिखट घातलेलं होतं, त्यामुळे मी इथे तिखट थोडं कमीच वापरलेलं आहे. आता थोडासा गरम मसाला घालूयात. असेल तर भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातली तरीही चालेल. आता हे संपूर्ण मसाले आपल्याला चांगले एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि चांगले सुगंध येईल इथपर्यंत गॅस लहान करून भाजून घ्यायचे आहेत. एकसारखं हलवत राहायचं म्हणजे मसाला चांगला भाजला जातो आणि मसालाही तेल सुटेपर्यंत खरपूस असा भाजून घ्यायचा. आता यामध्ये भाजून ठेवलेली अंडी आहेत ती यामध्ये घालून घ्यायची आणि या मसाल्यांमध्ये एकसारखी मिक्स करून घ्यायची. दिसताना जेवढं हे सुरेख दिसतंय ना त्यापेक्षाही चवीला अप्रतिम लागणारा अंड्याचा हा मसाला खाण्यासाठी तयार होतो. अगदी झटपट तयार होतो. कोणीही सहज बनवेल अशी ही रेसिपी तयार होते. तयार झालेली ही रेसिपी तुम्ही बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, चपाती, रोटी, नान कशासोबतही खावा, चवीला अप्रतिम लागते. आता यावरती बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घेऊयात. कोथिंबीर ही जरा जास्त वापरा, त्यामुळे या रेसिपीला अजूनच चव छान लागेल. तयार झालेला गरमागरम तवा अंडा पुलाव खाण्यासाठी सर्व करायचा. कशासोबतही खावा, चवीला अप्रतिम लागतो. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मजेत राहा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.